तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज आपल्या व्लॉगची सुरुवात डोंगरावरूनच झाली, कारण आम्ही तिघं पण सहज डोंगरावर फिरायला आलो होतो. तितक्यात आम्हाला परागचा मित्राचा एका फोन आला की आपली पंगत आहे, जेवायला ये. त्यामुळं आम्ही तिघंसुद्धा जेवायला निघालो. जेवायला बोलवले आणि आम्ही एकटं गेलो असं कधीच झालंच नाही. तर जिना चढला आणि वर गेलो. पण ह्यावेळेस तर मी काही जेवणार नव्हतो, कारण मी घरूनच खूप फुल जेवून आलेलो होतो. परागच्या मित्राचं जेवण होतं, त्यामुळे पराग एकटाच जेवणार होता. तर परागने आपली चप्पल एका कोपऱ्यात काढली आणि निघाला जेवायला. तर जेवायला बसलो सिद्धार्थने त्याला गुलाबजामुन वाढले आणि आम्ही निघालो खाली. तर खाली जास्तवरसुद्धा सिद्धार्थला दम नव्हता. त्याच्या आधीच सिद्धार्थ कुठंतरी फरार झाला होता. परागला आणि मला वाटलं की तो खरंच घरी गेला आहे, त्यामुळे आम्ही दोघंसुद्धा घरी निघालो. पण अचानकच कुठून तरी मागून निघाला. त्यानंतर आम्ही त्याला घेऊन निघालो घरी. तर घरी जास्तोपर्यंत परागच्या आजीनं काम सांगितलं. आम्ही गाडी घेऊन ते काम करायला गेलो. तर काम झाल्यानंतर येताना मी परागला म्हटलं, दे जरा गाडी, मी घेतो. मग गाडी चालवायला मी घेतली. तर ॲक्टिवाच होती, त्यामुळे चालवण्यासाठी एवढे काही अवघड नव्हते. रेस केली की पळणार आणि रेस कमी केली की थांबणार, ब्रेक दाबली तर अख्खीच थांबणार. त्यामुळं ह्या वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये मी आपला स्पीड लिमिट ठेवूनच गाडी चालवत होतो. गाडी चालवताना मला खूप मज्जा येत होती, कारण मी ह्या रस्त्यावर गाडी पहिल्यांदाच चालवत होतो. ह्याच्या आधी मी नुसतं दुसरीकडेच गाडी घेऊन गेली, तर इथं गाडी घेऊन मी पहिल्यांदाच आलो होतो. त्यानंतर आम्ही तिघं निघालो घरी. घरी जाताना खूप उतार होता, त्यामुळे तिथनं गाडी बंद करून नेली. घरी आल्यानंतर गाडी लावली आणि सिद्धार्थच्या घरी कोण नाही असं कळाल्यानंतर आम्ही गेलो सिद्धार्थच्या घरी. सिद्धार्थच्या घरी जाऊनसुद्धा खूप बोरच होणार होतं, हे मला आधीच माहिती होतं. तर हे दोघं बसले होते कशाबद्दल तरी टाईमपास करत. तितक्यात मला पराग म्हणला, माझे केस खूप वाढलेत, चल कटिंगला जाऊन येऊ. तर आम्ही दोघं निघालो कटिंग करण्यासाठी. टी शर्ट बदलला आणि निघालो. त्यानंतर आम्ही रस्त्यावरच डिस्कशन करत होतो की कुठला कट करायचा. मी परागला म्हणलं, पुढच्या पुढं बघते चल. तर परागला ATMमधनं पैसे काढायचे होते. ह्या ATMमधून तर काय पैसे निघालेले नाही. तर आमच्याकडे कटिंग करण्याची कॅश अवेलेबल होती. तर आम्ही कटिंग करण्यासाठी निघालो. तर कटिंग करण्यासाठी कुठं जायचं म्हणून आम्ही गेलो सचिन हेअर सलूनमध्ये. तर तिथं आम्ही दोघांनीसुद्धा कटिंग केली. कटिंगच्या दुकानातून बाहेर पडलो आणि एंट्री केली दुसऱ्या ATMमध्ये. दुसऱ्या ATMमध्ये तर पैसे आहे का नाही माहीत नव्हतं, पण दुसऱ्या ATMमध्ये लकीले पैसे होते. आम्ही पैसे काढले आणि निघालो घरी. घरी आल्यानंतर पराग म्हणला, मी 5-10 मिनटांनी फ्रेश होऊन येतो. त्यानंतर मला पण खूप केस टोचत होती, त्यामुळे मी पण फ्रेश होऊन आलो. त्यानंतर परागला बोलवायला निघालो. परागला बोलवायला जात असताना मला सिद्धार्थ तिथे गेटवरच भेटेल याची कल्पनाच नव्हती. तर मग त्याला घेऊन निघालो परागला बोलवाय. तर पराग पण माझी चेतकवर वाट बघत होता. परागला म्हटलं, चल जरा बाहेर जायचं. तर परागाला फुल पॅन्ट घालून. तर बाहेर जायचं कॅन्सल झालं. त्यामुळे आम्ही विचार करत थांबलो की कुठं जायचं. आम्ही तिघांनी बहुमताने डोंगरावर जायचा निर्णय घेतला, कारण मस्त थोडा अंधार थोडा उजेड असं वातावरण होतं. तर तुम्ही बघू शकता मस्त असं डोंगरावर वातावरण झालं. तर आमच्याकडे थोडे पैसेसुद्धा होते आणि आमच्या इथल्या डोंगरावर एक छोटंसं दुकानसुद्धा आहे. तर आम्ही त्याच्यातून खायला घ्यायचं ठरवलं. पण आमची रिॲक्शन बघून तुम्हाला कळत असेल की समोर काय झालेलं आहे. तर आमच्या डोंगरावरचं दुकानच बंद होतं. त्यामुळं उदास चेहरा करून आम्ही तिघं निघालो घरी. तर अंधारसुद्धा पडला होता, त्यामुळे आम्ही तिघांनी सरळ घरी जायचं डिसाईड केलं होतं. तर मी पार्किंगमध्ये आलो, पार्किंगच्या लाईटा लावल्या आणि निघालो घरी. तर मित्रांनो, अशा व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.